आढावा बैठक अहिल्यानगर जिल्ह्याची झाली, त्यामुळे सर्व जिल्हाध्यक्ष असेल, जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी असेल, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तिथे चर्चा झाली. त्यामुळे आतमध्ये तर काही वाद झाला नव्हता. बाहेर आल्यानंतर जर काही झालं असेल तर ते त्यांचे व्यक्तिगत स्वरूपाचं काय असू शकतं, पक्षांतर्गत तर काही मला जाणवलं. शरद पवार पक्षाचे पदाधिकारी वगैरे असं म्हटलं जाते, त्यांचं नाव काय आहे आणि त्यांच्याकडे काय सध्या नाही, आता मी तर आतमध्येच बैठक झाल्यानंतर आम्ही मंत्री महोदय आम्ही होतो, त्यामुळे मी काही ती पूर्ण माहित नाही. परंतु आतमध्ये बैठकीमध्ये तर कुठल्याही प्रकारचा कुठल्याही विषयावरून वादविवाद झाले नव्हते. बाहेर आल्यानंतर त्यांच्यात अंतर्गत काही असेल तर ते मला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती. ते लोक नेमके कोण होते, कुठल्या पदावर होते, काय समोर येते? आतमध्ये आले होते? काही तुम्ही आतमध्ये झालंच नाही. आता या बाबतीत निश्चितच आतमध्ये आले होते आताच जे आपले मंत्री महोदय आहेत, उदय सामंत साहेबांबरोबर मी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये होतो, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की याबाबतचा सर्व अहवाल पक्षाच्या स्तरावरती घेऊन जर काही झाला असेल तर ते शिंदे साहेबांना. यांना ओळखता हा जो व्हिडिओ आहे हे जे आहे हे कोण आहे? नाही, इथं पदाधिकारी माझ्या पाहण्यातले नाही. हे पदाधिकारी नाही का तुमचे, ओळखता येते तुम्ही? सचिन जाधव आहेत, ते महानगर प्रमुख आहे सचिन जाधव. त्यांना ओळखतं का? बाबू शेठ टायरवाले यांचं नाव आहे. मी शिवसेना पक्षामध्ये यांना नवीन आमदार आहे. यांना ओळखता का? हे कोण आहे? सचिन काय नाव? सचिन जाधव. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाही, मग ते आतमध्ये तर हा कुठला विषय झाला नव्हता, त्यामुळं काही गैरसमजूतून काही प्रकार झालाय का यावर निश्चित वरिष्ठ मंत्री महोदय आहेत, पक्षाचे सचिव मोरे साहेब सुद्धा इथं आले आहेत, तर त्याबाबतची त्यांच्याशी चर्चा करून असा काही प्रकार बाहेर झाला असेल तर निश्चितच तो आमच्या दृष्टीने चांगला नाहीये. याबाबत शिंदे साहेबांना. सचिन जाधव काय जे नाव आहे त्यांचं, हे कुठल्या पदावर आहे तुमच्या पक्षाच्या? नाही, आता तर मला माहित नाही तिथले, कारण मी उत्तरेचा जिल्ह्यामध्ये आहे. सचिन जाधव हे आमचे तिथले पदाधिकारी आहेत. आता जर झाला असेल तर ते मंत्री महोदय आणि सचिव साहेब त्यांच्या स्तरावरती तसा अहवाल शिंदे साहेबांना देतील आणि त्यानुसार. त्यांनी बैठकीत काहीतरी नाराजी व्यक्त केली होती. नाही, मी बैठकीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत होतो, त्यामुळे त्यांनी काय अशी मागणी केली मला जाणवली नाही तिथे.